राज्य निवडणूक आयोगाकडून राज्यातील 29 महानगरपालिका निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर. 15 जानेवारीला मतदान तर 16 जानेवारीला मतमोजणी. आचारसंहिता लागू. महापालिका निवडणुकीत ऑफलाईन उमेदवारी अर्जच भरता येणार. या निवडणुकीसाठी 1 जुलै 2025ला अधिसूचित मतदार यादी ग्राह्य धरणार. राज्य निवडणूक आयोगाची माहिती. 3 देशांच्या परदेश दौऱ्यातील पहिल्या टप्प्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी जॉर्डनला रवाना. जॉर्डनचे राजे अब्दुल्ला द्वितीय इब्न अल हुसेन यांच्याशी करणार चर्चा. काँग्रेसच्या काल झालेल्या रॅलीत पंतप्रधानांविरोधात देण्यात आलेल्या आक्षेपार्ह घोषणाबाजीचे संसदेच्या दोन्ही सभागृहात पडसाद. काँग्रेस नेतृत्वानं संसदेत माफी मागावी अशी भाजपाची मागणी. विमानाच्या तिकीट दरांवर बारकाईनं लक्ष ठेवण्यासाठी DGCA अंतर्गत प्रवास शुल्क निरीक्षण विभागाला अधिक बळकटी देणार. नागरी विमान वाहतूक मंत्र्यांचं राज्यसभेत आश्वासन. मुख्य माहिती आयुक्त म्हणून माजी सनदी अधिकारी राजकुमार गोयल यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दिली पदाची शपथ. गेल्या 11 वर्षात देशाच्या ऊर्जा क्षेत्रात लक्षणीय प्रगती. सौर ऊर्जेचा वापर, कोळसा उत्पादन आणि गैरजीवाश्म ऊर्जा उत्पादनात वाढ झाल्याची केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांची माहिती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते इचलकरंजी इथं छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याचं तर सांगलीत राजमाता अहिल्यादेवी यांच्या अश्वारूढ पुतळ्याचं अनावरण. आणि पंजाब पोलीस आणि केंद्रीय संस्थांच्या संयुक्त कारवाईत आज मुंबईतून 2 दहशतवाद्यांना अटक.